आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आजच पूजा करताना गुरुजी सांगत होते ना, एकमेकांना साथ द्यायची असते म्हणून. पण तुम्ही काय केलं? दुसऱ्या क्षणाला माझी साथ सोडून दिली. सई, मी तुमची साथ वगैरे सोडली नाहीये, काहीही बोलू नका प्लीज. सर, फक्त बाजूला उभं राहिला त्याचा अर्थ साथ दिली असं नाही होत. तुम्ही प्रत्येक वेळेस माझ्याच बाजूने बोलावं अशी अपेक्षा सुद्धा नाहीये माझी. ज्या वेळेस मी बरोबर असेल ना त्यावेळेस फक्त तुम्ही माझी बाजू घ्यावी. तर नवरा बायको म्हणजे आयुष्यभराची कमिटमेंट असते. कमिटमेंटच्या गोष्टी तुम्ही करूच नका सई प्लीज. मी माझ्या कमिटमेंट कधीच मोडत नाही. ते दिसलंच आज. काय दिसलं? नो टेल मी, काय दिसलं तुम्हाला? माझी आई तुमच्या घरच्यांना खूप काही बोलली हे दिसलं तुम्हाला? पण एकाच बाजूने का विचार करताय तुम्ही? ऑब्वियसली तुम्हाला माझी आईच चुकीची वाटेल, पण नाही, तसं नाहीये. फक्त माझी आई एकटीच चुकली नाहीये या सगळ्यात. काय? नाही, मला ना सर आता आश्चर्य वाटतंय. जेव्हा हे सगळं घडलं तेव्हा तुम्ही तिथे होतात ना? होतो ना, तिथेच होतो. त्या पूजेत काय काय घडले सगळं माहिती आहे. आज मी इथे होतो आणि त्या दिवशी त्या लग्नात सुद्धा. थोड्या वेळा करताना स्वतःला माझ्या जागेवर ठेवून बघा सई, आणि विचार करा, जर तुमच्या लग्नात एखादा मुलगा तुम्हाला असंच एकटं सोडून पळून गेला असतं तर काय वाटलं असतं तुम्हाला? अशी तुमची बहीण अंजली पळून गेली आणि सगळं त्या पळून जाण्यावर थांबत नाहीये. फक्त नंतर मला कळतंय की ज्या मुलीची माझी पत्रिका जुळली होती ती मुलगी अंजली नाहीच आहे, त्या तुम्ही आहात. पुढे गेली आपली फ्रेंडशिप. इतक्या दिवसांपासून तुमच्या बरोबर सगळं शेअर करत होतो मी. इतक्या दिवसांपासून तुम्हाला विचारत होतो काय लपवत आहे माझ्यापासून. माझ्या जीवाचा प्रश्न होता. खरे टॉकलात तुम्ही तेव्हा. जसं तुमचं तुमच्या आईवर तुमच्या भावावर प्रेम तसंच माझ्या आईचं माझ्यावर प्रेम. आणि मला त्रास झालेला तिला अजिबात सहन होत नाही. आज जे काही घडलं ते त्या दिवशी लग्नात घडलेल्याचं रिफ्लेक्शन होतं. दॅट्स इट. लग्नात जे काही घडले ते वाईट घडले, पण म्हणून भैरवी मॅडम माझ्या घरातल्या लोकांना आयुष्यभर ऐकून दाखवणार का हे? आईचा राग शांत होईपर्यंत हो, त्यांना ऐकून घ्यावंच लागेल. वा, आता यावर काय बोलू मी? तुम्ही जर आता ठरवूनच टाकले की तुमची आईच बरोबर आहे तर पुढे बोलण्यात काही अर्थच उरत नाही. एक्झॅक्टली, जसं तुम्ही ठरवलं की माझी आईच चुकीची आहे, पण तुमच्याशी तरी काय बोलणार? नाही देवा, सॉरी. खरं तर तुम्हा नवरा बायकोंमध्ये बोलणारी मी कोणीच नाही, पण मला अगदीच राहवलं नाही म्हणून बोलते. नका ना असं भांडत राहू तुम्ही, नका वाद घालू. आई, तुम्हालाही असंच वाटतंय का की भैरवी मॅडमने जे काही केले ते बरोबर होतं? सई, कोणाचं चूक कोणाचं बरोबर हे जर आपण शोधत राहिलो ना तर नाती दुरावतात. नात्यांमध्ये एकमेकांच्या चुका शोधायच्या नसतात, एकमेकांना सांभाळून घ्यायचं असतं, समजून घ्यायचं असतं. बरोबर आहे तुमचं. मग यांनी का नाही समजून घेतलं मला? ज्यावेळेस भैरवी मॅडम माझ्या आईचा अपमान करत होत्या त्यावेळेस का पुढाकार नाही घेतला यांनी? का गप्प बसले? किती वेळा परत परत तेच सांगायचे मी तुम्हाला सई, की मी मध्ये पडून काहीच उपयोग झाला नसता सई. इनफॅक्ट मी मध्ये पडलो तर गोष्टी आणखी स्पॉइल झाल्या असत्या. का कळत नाहीये? देवांश प्लीज,
आय एम सो सॉरी, पण प्लीज प्लीज मला तो काहीच समजू नकोस. यु नो वॉट, माझं चुकलं मी इथे आलो यांची समजूत काढायला. कारण या एक नंबरच्या हट्टी आहेत. त्यांनी जे ठरवलं असतं तेच करेक्ट असतं. त्यांना कोणाचं काहीच ऐकून घ्यायचं नसतं. त्यांचं सगळं ठरलंय, हे करेक्ट आहे, हे रॉंग आहे. त्यांच्या करेक्टला करेक्ट म्हणा, वा 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 बरोबर, तुम्ही राईट असं म्हणा. आणि जर आपण ते नाही म्हणालो तर त्या चिडणार, असं चिडणार. यांना काही समजवणं म्हणजे ना इम्पॉसिबल गोष्ट आहे, सिरियसली. देवा अरे असं काय चिडून जातोयस तू? अरे तिला पण समजून घे ना. तिच्या आईला इतकं बोलल्या ताई, असं नको ना. जानू, आय एम सॉरी. तुम्हाला माझा इतकाच प्रॉब्लेम होता तर लग्न का केलं माझ्याशी? साई, आई नको रडू बाळा. ताई जाऊ दे ना आता. अगं जे झालं ते झालं. तू नको जीवाला त्रास करून देऊस. आई हे घे खिचडी खा. तू फार लकी आहेस बरं. तुला शेफ वरुणच्या हातची स्पेशल खिचडी खायला मिळणार आहे. चल चल पटकन तोंड उघड. कशी झाली आहे मला सांग. घे. नको वरून, माझी इच्छा नाहीये. इच्छा नाहीये? आई असं करून कसं चालेल? तुला औषधं घ्यायची असतात ना. आणि तू खाल्लं नाहीस तर ताई मला ओरडेल. ताई वरुण म्हणतोय ना ते बरोबर आहे. थोडं खाऊन घे. मधू, मला सईची खूप काळजी वाटते. नाही म्हणजे आपण असताना भैरवी तर एवढं बोलल्या, मग आपण निघून आल्यावर तर सुनावलंच असेल तिला. तू म्हणत होतास ना तेच बरोबर होतं. आपण जायला नकोच होतं तिच्याकडे. काय माहित ताई. हे बघ, समजा आपण तिकडे गेलो नसतो आणि आपण आपलं कर्तव्य जर का बजावलं नसतं तर तिकडून देखील त्या सईलाच बोलल्या असत्या. नसती खावी लागली. आपण गेलो ना तेच चुकलं आपलं. आई मला ना एक गोष्ट कळत नाहीये. जेव्हापासनं ताईच्या घरच्या पूजेचं आमंत्रण आलंय तेव्हापासून तू नको जाऊया म्हणतीयस. मान्य आहे मला तिकडे गेल्यावर सगळं विचित्रच घडलं, पण तू आधीपासूनच नको जाऊया का म्हणत होतीस? हे बघ, मुलीच्या सासरी उठसूट जायचं नसतं माहेरच्यांनी. उठसूट कुठे जातोय आपण? त्यांच्या घरी पूजा होती म्हणून गेलो ना आपण. काय झालं? असं कोणीतरी गेल्यासारखं सुटकी चेहरे करून का बसलेत सगळे? तोंड का गटार आहे ग. उघडलं की फक्त घाणच येते ना. सईच्या घरी जे काही झालं त्यामुळे ताई आधीच दुखावली गेली. आम्हाला सगळ्यांना वाईट वाटतंय. हा पण काय ना, आम्ही तुझ्यासारखे पाषाण हृदय नाही आहोत. आम्हाला वाईट वाटतं. ओ, तुमच्यासारखी मऊ मन असल्यापेक्षा ना माझ्यासारखं दगड मन असलेलं कधीही चांगलं.
बघावं तेव्हा आपल्या अश्रू गाळत बसलेली असतात, बाहेरची साडी. तुम्हा सगळ्यांना ना दुःखी राहण्याची हौसच आहे बरं का. आता केला त्या भैरवीताईंनी आपला अपमान, त्याचं काय एवढं मनाला लावून घ्यायचं. श्रीमंत माणसांना त्यांच्या श्रीमंतीचा माज असतोच. एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने द्यायचं सोडून. हो वंच, आपली लेक एवढ्या श्रीमंत घरात गेलीये याचा आनंद माना, वाईट काय वाटून घ्यायचंय. मग काय त्या दुःखाप्रित्यर्थ खायला प्यायला काही नाहीच आहे का आज. हे काय आईसाठी खिचडी केली होती. ते बाबा, तुझी आई तर काय खाणार नाही, ती आपली दुःखात पोरीच्या मी खाऊन घेते. काय मिळमिळत केली अरे वरून. मिरची मिरची टाकून दणदणीत करायची ना. तू ना खरं तर तुझ्या ताईकडनं स्वयंपाक शिकून घ्यायला हवा होतास. चमचमीत स्वयंपाक करायची सई. नाही आवडली आहे का तुला? दे. नाही आता घेतलीये तर राहू दे, खाते मी. तुम्ही चालू दे तुमची शोकसभा. हो हो. हे लग्न निभावणं वगैरे खूपच डिफिकल्ट गोष्ट आहे का जादू. जगातली कुठलीही गोष्ट अवघड आहे का सोपी आहे हे आपल्यावर अवलंबून असतं. लग्न झाल्यापासून आतापर्यंत फक्त डोक्याला ताप आहे नुसता. तुला असं वाटतंय कारण तू तो करून घेतोस. मी काय केलं? हे जे काही घडलं यात माझी काय चूक आहे जादू? मग सईची तरी काय चूक आहे सांग. अरे निदान तू लग्नानंतर तुझ्या घरी, तुझ्या माणसात, तुझ्या कम्फर्टेबल स्पेस मध्ये तरी आहेस. त्या बिचारीसाठी सगळंच नवीन आहे रे. करेक्ट आहे, पटतंय मला हे सगळं. है ना, एक मुलगी जेव्हा लग्न करून सासरी येते तेव्हा तिच्याकरता सगळंच नवीन असतं. घर, तिथली लोक, तिला ऍडजस्ट करायला लागतं, जरा वेळ द्यायला लागतो. राईट? पण मग वेळ द्यायचा ना. तिथल्या वाईफ्स कशा त्या ओळखायच्या, त्या मॅच करायचा प्रयत्न करायचा. तिथल्या लोकांना जरा आणखी वेळ द्यायचा प्रयत्न करायचा. लगेच ओव्हर रिॲक्ट करायला लागतात त्या. सई ओव्हर रिॲक्ट करत नाहीये देवांश. काय झालंय तुला? तू घे, तू तिचीच बाजू घे. मी तिची बाजू घेत नाहीये, तिची बाजू तुला समजावून सांगते, कारण तिची बाजू मला कळते. सई आज ज्या वळणावर उभी आहे ना देवांश, काही वर्षांपूर्वी मी सुद्धा तिथेच उभी होते. आमच्याही लग्नाला भैरवीताईंची मान्यता नव्हती. मलाही मिडल क्लास वरून खूप गोष्टी ऐकून घ्याव्या लागल्यात काय. आज सुद्धा ऐकूनच घेते ना मी. मला माहितीये आई चिडली की खूप बोलते. समोरचा माणूस हर्ट होईल, त्याला खूप वाईट वाटेल इतकं बोलते. पण जानू ही तिची एक बाजू झाली. ती जितकी रागीट आहे तितकीच दुसऱ्या बाजूला तिचं मन सुद्धा मोठं आहे ना. हो, पण मग हे सईला कसं कळणार? तिने तर त्यांची एकच बाजू बघितली ना. एक्झॅक्टली, म्हणून म्हणाला पेशन्स हवेत. समोरच्या माणसाला ओळखण्याकरता जरा वेळ तर द्यायला हवा ना. सईनी असं वागायला पाहिजे, सईनी असं करायला पाहिजे, हे सगळं बोलतोस, सगळ्याचा विचार करतोस. पण तू कसं वागायला हवंस हा विचार कधी केलायस तू? तुझ्या बाबांचा स्वभाव सुद्धा तुझ्यापेक्षा काही फार वेगळा नव्हता. भैरवीताईंसमोर ते सुद्धा एक अक्षरही बोलायचं नाही. पण नंतर मात्र मला समजवायचे, मला समजून घ्यायचे, माझ्या मनाला बरं वाटेल अशा कितीतरी गोष्टी करायचे. तू असं सईसाठी कधीतरी काही केलंयस का रे?
तुला आज मी म्हंटल तिची जाऊन जरा समजूत काढ, तर काय केलंस? तिला अजून दुखावलंस तू. मी आता काय करायला गेलो होतो? मी आता त्यांच्याकडे हे समजवायच्या इंटेन्शनच गेलो होतो ना. पण त्या बघितलं ना कशा बोलत होत्या. त्या म्हणतात की आई खूप रागीट आहे, त्यांच्या नाकावर, स्वतःच्या नाकावर किती राग आहे तो दिसत नाहीये का त्यांना? देवा, अरे तिच्या आईचा अपमान झालाय, मग तिला वाईट वाटणार नाही का? असं बोलायचं. जानू, तूच आता मला म्हणालीस की तुझं आणि बाबांचं जेव्हा लग्न झालं तेव्हा त्या आईला मान्य नव्हतं, बरोबर? पण इव्हेंच्युअली हळूहळू आईने केलं ना सगळं एक्सेप्ट, तुला, तुमच्या रिलेशनशिपला. का? कारण तुझ्यात पेशन्स होते. तुझ्या घरात आल्या आल्या आईला उलट उत्तर नाही ना दिली. मी जशी वागले तसंच तिने वागायला हवं असं आपण नाही ना म्हणू शकत. आणि ती प्रयत्न करते, तुला दिसत नसलं तरी मला दिसतंय. पण भैरवीताई जेव्हा जेव्हा सई समोर येतात तेव्हा असंच काहीतरी बोलतात की ते तिच्या जीवाला लागतं. पण तरी ती काही बोलत नाही, गप्प बसते, ऐकून घेते ती नेहमी. पण आज मात्र तिच्या घरच्यांचा अपमान झाला. मग ती कसं सहन करेल ते? आज आपल्या घरी तिच्या घरचे पाहुणे म्हणून आले होते पूजेसाठी. प्रसादही न घेता आल्या पावली त्यांना परत जावं लागलं रे. मला इतकं वाईट वाटतंय, सईला किती वाईट वाटलं असेल. मला कळतंय छान सगळं. मला पण असं वाटतंय की लवकरात लवकर सगळं नॉर्मल व्हावं. मी पण करतोय ना माझ्याकडनं प्रयत्न. सई म्हणाले की त्यांना त्यांच्या आईला इथे आणायचंय. मी गेलो ना आईशी डिरेक्टली बोलायला. त्यांना घेऊन मग आईंना आणायला पण गेलो, पण आता आई आल्या नाही, त्यात माझी काय, मी काय करणार? सुमनते इथे राहायला आले नाही, हे खरंच एक न उलगडणारं कोड आहे. त्या आल्या नाहीत ना, त्याच्या मागे नक्की काहीतरी कारण असेल बघ. बरं ते जाऊ दे आता, ते सगळं आपल्याला नंतर कळेलच. पण आता सगळ्यात महत्वाचं हे की तुझं आणि सईचं सगळं नीट व्हायला हवं. तर मला सगळ्यात कठीण वाटतंय, यु नो व्हॉट, मला ना आता पश्चाताप होतो की हे लग्नच मी का केलं. मला सिरियसली आत्ता बोललायस, यापुढे असा एक शब्द सुद्धा काढायचा नाही, ही गोष्ट सुद्धा आणायची नाही मला. देवा, मला खरं सांग, तुला सई मनापासून आवडते ना? कारण तसं नसतं तर तू लग्नाला उभाच राहिला नसतास. मला नाही माहिती. आय डोंट नो. आणि मला जर आता डोकं पण चालणं बंद झालं. I'm sorry. गुड मॉर्निंग सीमाताई. गुड मॉर्निंग. आज काय बनवायचं नाश्त्याला? सांगते. पोहे बनवूयात. हा, ठीक आहे. सई मम्मी, मी करते, तू फक्त मला हाताखाली मदत करशील, म्हणजे काय काय सामान लागेल ते देशील. हा, मी बनवते आज. बघितलीस का? छान आहे. करू शकतो आपण नंतर कधीतरी. गुड मॉर्निंग ओमिरिया. गुड मॉर्निंग मॉम. ओमी, हा, तुझी एक्झाम कधी आहे रे? एक्झाम आता नेक्स्ट वीक. नेक्स्ट वीक? हो.
पण अभ्यास करताना कधी दिसत नाहीस तो. मॉम चिल, मी मॅनेज करून घेईन. यू जस्ट चिल. तू चिल्लच कर. उद्याच्या एक्झामचं नाही, रिझल्टचं टेन्शन घे. तुमच्या दोघांचं टेन्शनच आहे मला. कधी मोठे होणार आहात काय माहिती. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुम्ही बसा, मी बाकीचा नाश्ता घेऊन येते. आलेच. वहिनी थोडं लवकर आहे ना, भूक लागली आहे. बघावं तेव्हा भूक लागलेलीच असते याला. हेच ऐक. आलेच. मला बाऊल द्या ना. बघितलं, असं असतं लग्न झालेल्या बाईचं आयुष्य. काल इतका गोंधळ झाला आपल्याकडे, पण आज हसत खेळत दिवस सुरू केला सईने. घरातली सून होणं सोपं नसतं. घरातल्या सुनेला आपल्या आधी आपल्या घरच्यांचा विचार करावा लागतो. सई खरंच अर्थाने या घरातली लक्ष्मी आहे, लक्ष्मी. रिया शिक काहीतरी वहिनी करून. मॉम रिया जर असती ना 2 दिवस बेडरूम मध्ये रडत बसली असती. तुझं काय रे चोंबडा गुच्चा, तुझं बघ ना. अरे बस झालं, नाश्ता करा. आत्तू आली. गुड मॉर्निंग ताई. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. दादा कुठे आहे? आज त्यांच्या मित्राला अमेरिकेला जायचंय ना, मग त्यांना एअरपोर्टवर सी ऑफ करायला गेलेत. ब्रेकफास्ट साठी थांबू नका म्हणालेत, उशीर होणार आहे त्यांना. ओके. अहो ताई, मी घेऊन जाते ना. नाही नाही, मी जाते घेऊन. तू बाकीचं आवर ना तोपर्यंत.